मामाच्या चिरंजीवाला, कैलास मामाच्या चिरंजीवाला, काही गडबडीत जरा चुकतं समजून उमजून घ्या मला. आणि चौथे आमचे बंडू तात्या, बंडू तात्या. आता आपल्याला तात्याला निवडून द्यायचं आहे आणि पुतण्याला पाडायचं आहे. अलीकडं काका पुतण्या फार गडबड चालली आहे. माझ्याकडं नाही, तिकडं माझ्याकडे सगळं बरं चाललंय. आता तुमच्या मनात आहे तसं चाललंय, काळजी करू नका. काही तरुणांना आम्ही संधी दिली, त्याच्यामध्ये हा एक तरुण आहे. थोडी दाढी पांढरी व्हायला लागली, ती माझ्यासारखी काळी करत नाही, त्याला शिकवतो मी नंतर. त्याच्या काकाचं लक्षच नाही त्याच्याकडे. आता काय करायचं, कुठे गेला काका? प्रशांत दादा पवार, या भगिनीची माझी पहिली टर्म आहे. भावकी आहे, कुठंतरी भावकी द्यावी लागती. त्याच्यामुळं पवाराशिवाय कसं चालेल, तिथं कोणतरी पवार आत पाहिजे. आनंदा अण्णा अलकुंटे, चौथी टर्म. वच्छा रे वच्छा, गडाळ वच्छा. ह्या परिसरामध्ये ज्या महिला उमेदवार दिलेले आहेत तिथं त्यांचे पती मटका व्यावसायिक आहेत. मटका आकडा काढायचा, आकडा. हडप सरकारांनो, आम्ही कामाची माणसं आहोत, आम्ही बिनकामाचा नाही. सकाळी 6 वाजल्यापासून मी काम करतो. आपल्याला आळस नाही, आपल्याला कुठलं व्यसन नाही. कसल्या थेंबाला अजून पाणी सोडून कुठल्या थेंबाला टेस्ट पण घेतली नाही. टेस्ट, पाणी, दूध, जे सॉफ्ट ड्रिंक्स असतात ना ते घेतो, हार्ड ड्रिंक्स घेत नाही. हा, मी छाती ठोकपणे सांगतो, जे आहे ते आहे, काय कुणाच्या बापाला घाबरायचं. आणि यांनी मात्र सांगितलंय ह्यांच्या जाहीरनाम्यात समोरच्यांनी, 75 वर्ष वय झाल्यानंतर त्यांना मोफत प्रवास. माणसाने जन्माला आल्यानंतर कधी मी 75 होतोय, कधी मी 75 होतोय, कधी मी 75 होतोय, तोपर्यंत मध्येच गचकायचं. मी म्हटलं कशाला 75 वर्ष थांबायचं, जन्माला आलं की लगेच त्याला मोफत. त्याच्या आईलाही मोफत, त्यालाही मोफत, त्याच्या बापालाही मोफत. काय वाईट काय? आणि त्याच्यातनं आपली बचत होती. जिथं तुतारी असेल तिथं वाजवा तुतारी, पण ह्या 5 ह्याच्यात नाही. ही आहे म्हणून माझं बरं चाललंय. मगरपट्ट्याचा पण पूल आपल्याला काढावा लागेल. इकडून मगरपट्ट्यात यायचं, इकडून हडपसरवरून यायचं, आणि इकडं जायचं का तिकडे जायचंच कळत नाही. याला कुठल्या सुपीक डोक्यात ती पूल काढलाय कोणाला माहिती. हा, 3 तिगाड काम बिगाड. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. पण सरकारमध्ये 3 तिगाड काम बिगाड नाही. आम्ही तिघांची रिक्षा चालली, पुढं ड्रायव्हिंगला देवेंद्रजी बसलेत, आणि मागे इकडे तिकडे एकीकडं एकनाथराव बघताय, तिकडे मी बघतोय. बरोबर चाललंय, जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या, तसं ती पेळ चालली रिक्षा.